मला परत सांगा, ऐकू आलं नाही. प्रचाराचा शुभारंभ झालाय. आपण माड्याच्या विकासाबद्दल बोललेला आहात, काय विचार मांडायचा असतो? आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी या ठिकाणी या सर्व भागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना विशेषतः युवकांच्या बाबतीत या भागातील रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काय विचार आहेत ते सांगितले मी सगळ्यांना. त्याच पद्धतीने मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा. कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या अनुषंगाने फलटण असेल, मान असेल, सांगोला असेल, खटाव असेल, करमाळा असेल, माडा असेल, माळशिरस असेल, इथले प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स कृष्णा भीमा स्थिरीकरण खाली कशी येतील आणि त्याचा पाठपुरावा मी कशा पद्धतीने करणार आहे हे कार्यकर्त्यांना सांगितलं. शुभेच्छा. बोलताना असं पण म्हटले की गद्दार आहेत, एका रात्रीत त्यांनी पक्ष बदलला. 2019ला बरोबर आहे ना? ते काय होते? मी निदान लोकशाही प्रक्रियेमध्ये अकलूजचा उपसरपंच, सरपंच, माळशिरस तालुक्याचा पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पक्षनेता असं टप्प्याटप्प्याने गेलोय आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून आलोय. नुसतं अकलूज मधनं निवडून नाही आलो, बाहेर जाऊन उभा राहून निवडून आलोय. त्यांनी मागचा प्रवास काय केलाय का कधी आयुष्यात? डायरेक्ट खासदार झाले ना माळशिरस तालुक्याच्या जीवावरती. त्यांनी विचार करावा. शुभेच्छा सगळ्या वक्तव्यांसाठी. मी फक्त विकासावर बोली नाका इलेक्शनभर. नाही तसं काय नाही. खरं मला साहेबांनी सेपरेट बोलवलेलं आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, तो निर्णय घ्यायचा, ते विचार करणार आहेत. मला काहीच कल्पना नाही. मला साहेबांच्या ऑफिसमधून निरोप आला, उद्या सकाळी 8 वाजता पोहोचा. मी 8 वाजता पोहोचतो साहेबांकडे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.